आपण तीन मेरिडियन्स पाहिल्या होत्या. लंग मेरिडियन, लार्ज इंटेस्टाईन मेरिडियन आणि स्टमक मेरिडियन. तर आता आपल्याला तर ते मेरिडियन, ते जे अॅक्यू पॉइंट्स असतात त्या मेरिडियन वरती, तर ते त्याचं सुद्धा एक माप असतं. जसं आपण कपडे मोजतो, कपडे मोजतो आपण मीटरमध्ये. तसंच आपण आपल्याला वहीवरती काही काढायचं असेल तर आपण सेंटीमीटर मध्ये मोजतो, आणि किलोमीटर मध्ये मोजतो. मोठं अंतर असेल तर किलोमीटर मध्ये मोजतो आपण. आणि जर आपल्याला लिक्विड वस्तू काही मोजायच्या असेल तर ते आपण लिटर मध्ये मोजतो. 1 लिटर, 2 लिटर. तसंच हे जे दोन अॅक्यू पॉइंट्स जे असतात, एक बिंदू आणि दुसरा बिंदू, ह्या दोन बिंदूंच्या मधलं जे अंतर असतं, ते अंतर सुद्धा मोजण्याचं एक प्रमाण आहे, आणि त्याला कून असं नाव दिलेलं आहे. CUN, एक कून. त्याला कून म्हणतात. आता हे कून कसं कसं मोजायचं, तर जो पण पेशंट असेल जो पण पेशंट असेल ज्याच्या आपल्याला ते पॉइंट, ज्याच्या शरीरावर आपल्याला हे पॉइंट्स घ्यायचे आहेत, तर त्या व्यक्तीचा अंगठा, त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा जो माप असेल, म्हणजे हे जे माप आहे, आता हा समजा माझा अंगठा आहे, तर माझ्या अंगठ्याचं इथून ह्या बाजूपासून ते ह्या बाजूपर्यंत जेवढं माझं माप होईल तेवढं म्हणजे एक खूण झाला. एवढं काय झालं? एक खूण झाला. मला 2 खूण घ्यायचं असेल तर मी काय करेल? हे एक प्लस अजून एक अंगठ्याचं माप, तर हे झाले 2 खूण. तर हा झाला एक खूण, हे मोजायचं प्रमाण आहे. आता हे 2 खूण आपण अशा प्रकारे मोजू शकतो. आता हे अजून एक खूण मोजण्याचं काय आहे, तर हे हे जे आपण बोट असं मोडल्यानंतर, बोटाला असं मोडल्यानंतर हा जॉईंट आणि हा जॉईंट, या दोन जॉईंटच्या मधलं जेवढं अंतर असेल, हे अंतर म्हणजे एक खूण. एक तर ह्या पद्धतीने घ्या किंवा मग ह्या पद्धतीने घ्या. ह्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. ह्याला एक खूण म्हणणार. म्हणजे दोन जॉईंटच्या मधलं अंतर म्हणजे एक खूण. आता 2 खूण मोजायचं झालं तर काय झालं, कसं करणार? तर हा एक जॉईंट प्लस हा एक जॉईंट, तर हे 2 जॉईंट झाले. तर ह्याचं माप किती झालं? मग हे 2 खूण झालं. आणि 1.5 खूण मोजायचं असेल तर आपले हे जे दोन बोट असतात, हे हे दोन बोटांचं माप म्हणजे 1.5 खूण आहे, म्हणजे अर्धा. एक आणि अर्धा. जर आपल्याला 1.5 खूणच माप घ्यायचं आहे, तर आपण हे दोन बोटांचं जेवढं काही अंतर होईल हे म्हणजे 1.5 खूण. आणि 3 खूण घ्यायचं असेल, 3 खूण घ्यायचं असेल तर 4 बोटांचं माप. आता 1.5 प्लस 1.5 3 होतात. तर हे 4 बोटांचं माप म्हणजे 3 खूण झालं. तर हे अशा प्रकारे हे मेजरमेंट आपल्याला घ्यायचे आहे. तर हे खून मध्ये मोजलं जातं. एकच पेज आहे. तर हे कळलं का तुम्हाला? मग कसं मोजायचं ते कळलं? आपण कसं मोजणार हो ते? मॅम. हा. आपला हा जो अंगठा आहे, ह्या अंगठ्याचं हे हा जो अंगठा आहे, ह्या अंगठ्याचं हे जे माप आहे, हे माप म्हणजे 1 खूण. हे जे आहे हे म्हणजे 1 खूण. आणि हा जो हे जे अंतर आहे, हे अंतर म्हणजे 1 खूण. एवढं अंतर म्हणजे 1 खूण. आणि हे एवढं बोटाचं 2 पेर घेतले म्हणजे 2 खूण. आणि हे सुद्धा 1.5 खूण झालं. आता समजा मला दीड घ्यायचं आहे, दीड हो. घ्यायचंय, तर मी काय करेल? हे 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 माप घेईल, 2 बोटांचं माप घेईल. आणि मला 3 खूण घ्यायचं आहे, तर मी हे 4 बोटांचं माप घेईल. हे असं या रिस्ट पासून असे 4 बोट इथे ठेवणार, आणि कुठे आलं हा हो. पॉइंट, तर इथे हा पॉइंट मी मार्क करणार. तर हे 3 खूण मला जर तसं घ्यायचं तसं झालं, पिक्चर नाही घेतलं तसे पाहिजे हे मॅम. 4. हा.
तू नाही दिसत आहे मला. नाही दिसत. सॉरी सॉरी सॉरी. नाही. अच्छा हा आपण हा, सॉरी. आता दिसत. हा. हे हे जे अंगठा जो आहे आपला, अंगठ्याचं हे जे हे जे माप आहे, हे माप म्हणजे हम्म. एक एक कुल. फूट. हा हा हे. आता समजा मला एक खूण मोजायचं आहे, तर मी काय करेल? हे असा अंगठा ठेवेल. हा अंगठा ठेवल्यानंतर हा अंगठा कुठे आला त्याचं? तर हे मार्किंग आलं, म्हणजे हा इथून इतकं एक खूण झालं. आता समजा मला दोन खूण घ्यायचंय, तर मी हे दोन बोट घेणार. किंवा एक खूण असं पण मोजता येतं. हे जे आहे, एक जॉईंट आहे हा. तर ह्या जॉईंटचं जेवढं अंतर आहे म्हणजे एक खूण, आणि दोन खूण मोजायचं झालं तर इथून इतकं हे दोन खूण. मी काल पीडीएफ टाकलेली आहे. त्या पीडीएफ मध्ये सगळ्या मेरिडियन्स दिलेल्या आहेत. आणि त्या मेरिडियन्स मधले जे पॉइंट्स आहेत, ते पॉइंट्स आता आपल्या शरीरावरती जर तुम्हाला शोधायचे करायचे असतील, तर हे अशा प्रकारे हे माप घ्यायचं. आणि ते त्याप्रमाणे आपल्या शरीरावरती मोजून ते घ्यायचं. तीन खूण म्हणजे हे चार बोट इथे ठेवले की जिथे हा आलंय, हा पॉइंट, तर हे तीन खूण वरती हा पॉइंट आला, तर हा पॉइंट इथे येणार. तीन खूण वरती आला म्हणजे हा पॉइंट इथे येणार. तर अशा प्रकारे हे पॉइंट्स आपण शोधून काढायचे आहेत आणि मार्क करायचे आहेत मग ते तसे. हा. हे मी काल ग्रुपमध्ये टाकलेले आहे फोटोज. ते कळत नव्हतं काय आहे असं नेमकं. ते कळत नव्हतं काय आहे ते हा नेमकं. हा हा. समजलं तर नाही हे ते. हे अशा प्रकारे हे माप घ्यायचं आहे. हे आता समजा मला एक खूण घ्यायचं असेल, तर मी असा हा अंगठा ठेवायचा. आणि दीड खूण घ्यायचं असेल, तर हे दोन बोट ठेवायचे. आणि दीड खूण वरती हा पॉइंट मी इथे घेणार. दोन खूण घ्यायचं असेल, तर दोन खूण घ्यायचं असेल तर हे तीन बोटांचं माप घ्यायचं. आणि तीन गुण घ्यायचं असेल तर चार बोटांचं माप घ्यायचं. हे कूलर बंद. चार बोटांचं माप घ्यायचं. तर हे अशा प्रकारे हे आपल्याला बिंदूचं स्थान शोधायचं आहे. हे बिंदूंचं स्थान आपल्याला अशा प्रकारे शोधायचं आहे. हे अंतर मोजायचं. एक खूण, दीड खूण, हे दोन खूण आणि हे तीन खूण. तर अशा प्रकारे तो बिंदू शोधायचा आहे. आणि आपल्या शरीरावरती शरीरावरती जे आहे, हा कपाळाचा जो भाग आहे आपला, हा तीन खूणचा भाग असतो. आपल्या भ्रूण मध्यापासून ते जिथे आपले केस येत आहेत, तो म्हणजे तीन खूणचा भाग आहे. आणि हा इथे मागे मागे हा तीन खूणचा भाग आहे. आणि इथून जर मोजलं आणि इथपर्यंत जिथे आपला हा स्कल सुरू होत आहे, स्कलचा भाग जेवढा आहे, हा 12 खूणचा असतो. तर हे सगळी माप आहेत. दोन आपले हे दोन निप्पल्स, आता जेंट्स निप्पल्सच्या मधला जे पोर्शन आहे, दोन निप्पल्सच्या मधला जो पोर्शन आहे, तो 8 खूण असतो. आणि हा जिथे हे स्टर्नम बोन संपत आहे, त्या बोन पासून नाभीपर्यंतचं जे अंतर आहे, ते 8 खूणचं असतं. हे जे अंतर आहे, हे 8 खूणचं असतं नाभीपर्यंतचं. आणि नाभीपासून इथे खाली जी लाईन आपली संपते, आणि जिथून हे रेस्पिरेट आपली सॉरी जेनायटल सुरू होतात, तिथपर्यंतचं जे अंतर आहे, हे 5 खूणचं अंतर आहे. आणि हे आपले हात जे आहे, हात आपल्या याच्यापासून मनगटापासून ते कोपर पर्यंत 12 खूणचं अंतर आहे. आणि ह्या कोपर पासून ते आपल्या इथे काखेपर्यंत एक्झाईल फोल्ड जो आहे, तिथपर्यंत हे 9 खूणचं अंतर आहे. तर ही अंतर आपल्याला ही फिगर बघायची आणि ह्या फिगर वरून ठरवायचं ते अंतर. ही ग्रुपमध्ये मी टाकलेलं आहे. आणि हे हम्म. आता इथून हा आपला जो कमरेचा भाग आहे, हे कमरेचं जे बोन आहे, हाड आहे आपलं,
ह्या ह्या हाडापासून ते आपल्या गुडघ्याचं हे जे हाड आहे, हे ह्या हाडाचं जे माप आहे हे आहे 19 गुंज आहे. आणि ह्या गुडघ्यापासून ते खाली टाचेपर्यंतच हा जो खालचा बोन आहे, हे जे हाड आहे, ह्या हाडाचं जर अंतर आपण मोजलं तर हे 16 गुण असतं. तर ही आता अशी कुणाकुणाची उंची हा उंची तर कमी थोडस जास्त असते कमी तर जास्त ते. असू शकतं. तर ते हा कमी हा. जास्त असू शकतं. तर आणि हे माप कोणाचं घ्यायचंय, ज्याला आपण ट्रीटमेंट देणार आहे ना त्याच्याच बोटाचं माप घ्यायचं, कारण त्याच्याच अच्छा. बोटाचं हे बरोबर असणार आहे. आपण आपल्या हम्म. आपल्या बोटाचं माप नाही घ्यायचं. ज्या व्यक्तीला आपण ट्रीट करतो आहोत त्याच व्यक्तीच्या अंगठ्याचं किंवा त्याच्या जॉईंटचं बोटाचं माप घ्यायचं. तर हे अशा प्रकारे हे माप आहेत. आणि हेच आपलं आपण जी मेरिडियन्स बघितल्या त्या मेरिडियन्स मध्ये बिंदू अशा प्रकारे शोधायची आहे. आता इकडे ह्या पायांचं बघ बरं, पायांकडे. हा. हा. आता याचं 19 गुण आहे, याचं 13 गुण आहे असं. अ, इकडच्या पायाचं 13 गुण आहे आणि इकडे 16 गुण आहे. नाही, हे इथून दाखवलंय, खालून दाखवलंय, हे इथे खालून जॉईंट पासून खालून हा दाखवलंय. हा मी वरती. हा जो जॉईंट हा आहे हा ना, या जॉईंट हा पासून हा हा बरोबर. पटेला, हा हा पटेलाचा हा हा. पोर्शन असतो इथे. त्या पटेलापासून ते लॅटरल मॅलियस पर्यंतचं हे जे पूर्ण बोन आहे त्याचं अंतर दाखवलंय. आणि हे त्याच्या खाली हम्म. आहे. हे हे खालून जिथे जिथून आपली पोटरीपासून. पोटरी सुरू होते ना, पोटरी पासून ते हम्म. कोपर पर्यंत तो जो भाग आहे टाचेचा, ते त्याचं अंतर आहे 13 आणि हे आहे 16. आणि ही आपली हाताची आहे ती. हे 1 गुण किंवा हे 1 गुण, हे 1.5 गुण, हे 3 गुण आणि हे 9 गुण असतं. दोघी जिथे मान, आपला हा मानेचा भाग आहे, हा भाग आणि हा भाग मानेचा, या दोघांच्या मधलं जे अंतर आहे हे 9 गुण असतं. हे 9 गुण असतं. मागून आणि पुढून जर आपण असं मोजलं तर ते 9 गुण असतं. ही माप आहेत. आता आपण जे कालचं राहिलेलं आहे, आपण त्याच्या पुढची मेरिडियन बघूया. काल आपण कुठे संपलो होतो, लंग मेरिडियन तर झाली होती. स्टमक पण झाली होती, स्प्लीन. स्टमक, काल आपण स्टमक मेरिडियन पाहिली होती. स्टमकच्या नंतर आता स्प्लीन. स्प्लीन हा एक अवयव आहे जो की आपला डायजेशन साठी मदत करत असतो स्टमक बरोबर. तर हा स्प्लीन जो आहे, हा स्प्लीन ची मेरिडियन ही स्टमक, हा, ही स्प्लीनची मेरिडियन पायापासून जाते आहे. कारण स्टमक मेरिडियन ही पायाच्या बोटाला येऊन थांबली होती ना, मग त्याच्यानंतर लगेच ही हम्म. दुसरी सुरू होते स्प्लीनची. हा, ही स्प्लीन इथून सुरू होते. स्टमक इकडे दुसऱ्या बोटाजवळ येऊन थांबली होती इथे. तर लगेच आता त्याच्या पुढची जी मेरिडियन असते ती लगेच त्याच्या पासूनच सुरू होणार. आता ही इथे संपली होती पायातच, तर ही पायातूनच सुरू होणार. तर ही होते आपलं हे जे अंगठा आहे, पायाचा जो अंगठा आहे, त्या अंगठ्याचं नख जिथे संपतं, तो जो कोपरा असतो आपल्या नखाचा, तिथे हा पहिला बिंदू असतो. हा पहिला बिंदू स्प्लीनचा. आणि ही स्प्लीनची ही मेरिडियन ही अशी आतून आतल्या भागातून, पायाच्या आतल्या भागातून ही अशा प्रकारे वरती येऊन ही अशा प्रकारे ही इकडे वरती जाते. तर ही आहे स्प्लीन आणि ही येऊन थांबते ती इथे. जिथून लंग्सची मेरिडियन सुरू झाली होती त्याच्या खाली हा बिंदू आहे. तर हे इथे येऊन ही थांबते आहे स्प्लीनची मेरिडियन. स्प्लीन हेल्प्स. आता ही स्प्लीन मेरिडियन जे आहे, हे स्प्लीन मेरिडियन काय काम करतं, ह्याचं काम काय आहे? द स्प्लीन हेल्प्स इन इम्युनिटी, प्रोटेक्शन अगेन्स्ट इन्फेक्शन.
stores blood for the body and releases it when needed. स्प्लीन जे आहे हे आपलं प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतं आणि आपले जे 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 काही आपल्याला इन्फेक्शन्स होतात त्या इन्फेक्शन पासून आपलं प्रोटेक्शन करतं. इम्युनिटी वाढवतं म्हणजेच काय तर आपल्याला प्रतिकार शक्ती वाढवतं म्हणजेच आपल्याला जे काही इन्फेक्शन्स होतात त्या इन्फेक्शन पासून आपलं प्रोटेक्शन करतं. स्टोअर्स ब्लड फॉर द बॉडी अँड रिलीजेस इट व्हेन निडेड. आणि स्प्लीन काय करतं की ब्लड जे आहे त्याला स्टोअर करून ठेवण्याचं काम करतं आणि जेव्हा जेव्हा आपल्याला ब्लडची गरज असेल तेव्हा त्याला ते रिलीज करतं. डिस्ट्रॉयज बॅक्टेरिया. आणि हे स्प्लीन काय करतं जसं ह्याला ग्रेव यार्ड पण म्हणतात. म्हणजे जे काही मेलेली वस्तू स्मशानभूमीमध्ये नेऊन हे केले जातात ना, दफन केले जातात, तसं जे काही मेलेले बॅक्टेरियाज वगैरे जे असतात ते स्प्लीन मध्ये येऊन फेकले टाकले जातात. म्हणून त्याला ग्रेवयार्ड म्हणतात. स्प्लीनला ग्रेवयार्ड पण म्हणतात. कारण की हे सगळं डिस्ट्रॉय करत असतं स्प्लीन. बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करतं. डिस्ट्रॉय वॉर्न अँड डॅमेज प्लेटलेट्स. आणि आपल्या शरीरामध्ये जे काही ब्लड मध्ये प्लेटलेट्स असतात तर ते प्लेटलेट्स जेव्हा खराब होतात किंवा डॅमेज होतात तर त्यांना सुद्धा तो डिस्ट्रॉय करून टाकतो आणि नवीन तयार होतं. त्याला काय करतो स्प्लीन, त्याला डिस्ट्रॉय करून टाकतं आणि नवीन पेशी प्लेटलेट्स तयार होतात. डिस्ट्रॉय वॉर्न अँड डॅमेज रेड ब्लड सेल्स. प्लेटलेट्सला सुद्धा तो डॅमेज डॅमेज झालं असेल तर त्याला सुद्धा डिस्ट्रॉय करून टाकतो. तसंच लाल रक्तपेशी ज्या असतात आरबीसी ज्याला म्हणतात रक्तामध्ये असतात त्यांना सुद्धा तो पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकतो. स्प्लीन मेरिडियन जी आहे ही टेंडन्सी टू वरी अबाउट डिटेल्स, रेस्टलेस, अँशियस, वरी व्हेन नथिंग इज गोइंग ऑन, interrupts others, inability to let out stress, holds worries inside, overuse of thinking, underactivity of the body, forgetfulness, difficulty completing tasks, nibbling food constantly, eating too quickly and unconsciously, not satisfied from the food, always sleepy. आता हे जे मेंटल अस्पेक्ट्स काय आहेत याचे आणि ह्याचं कॉज काय तर पुअर चेविंग ऑफ फूड, पुअर डायजेशन, लॅक्स प्रिझर्वरन्स, ट्रूली असिमिलेट थिंग्स. स्प्लीन मेरिडियन जी आहे ही डायजेशनला मदत करत असते स्टमकला. तर जर तुम्ही आपण जर फूड चांगलं चावून 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 नाही खाल्लं तर काय होतं की त्याचं जे ऍसिमिलेशन होतं, त्याचं जे डायजेशन होतं ते व्यवस्थित नाही होत. म्हणून म्हणतात ना की 32 वेळा घास हा चावून खायचा असतो. तर म्हणून खूप चावून पूर्णपणे तोंडातच त्याचं पाणी झालं पाहिजे इतकं त्याला चावलं पाहिजे म्हणजे ते वॉटर गिळलं पाहिजे. अशा पद्धतीने ऍक्च्युली जेवण केलं पाहिजे. पण आजकाल काय असतं ना की आजकाल खूप घाई असते तर लोक काय करतात फटाफट फटाफट खातात. तर ते चुकीचं आहे. मग ह्याची टेंडन्सी काय, स्प्लीनचं काय काय आहे तर वरी, खूप चिंता करणारे जे असतात, चिंता डिटेल्सची, रेस्टलेस, अँशियस, वरी, व्हेन नथिंग इज गोइंग ऑन, समजा काही होत नाहीये आणि खूप आपण चिंता करतोय तर हे सगळं जे आहे हे स्प्लीनचे काम जर व्यवस्थित होत नसेल, फॉरगेटफुलनेस, विसरून जाणं नेहमी, जर हे स्प्लीनचं जर व्यवस्थित नाही झालं तर हे अशा प्रकारचे घटना आपल्या शरीरामध्ये घडतात. स्प्लीन कंटिन्यूड सलायवा स्टिकी इन द माउथ. आता हे फिजिकल अस्पेक्ट काय आहे तर सलायवा स्टिकी इन द माउथ, bitter taste in mouth, thirsty, drinks a lot of fluid with food, lack of digestive juices causing anemia, poor discrimination of tastes, skin disorders, hard knot around the navel, excessive burping, flatulence, gums discolored, entire spine is stiff and tense, plump physique,
with excessive body fat, rough skin on hand and feet, cracks in heel of the foot. सलायवा स्टिकी इन द माउथ, आपला जो सलायवा जो आहे तो स्टिकी स्टिकी होऊन जातो, बिटर टेस्ट होऊन जाते शरीर, म्हणजे कडवटपणा, तहान खूप लागते. ड्रिंक्स अ लॉट ऑफ फ्लुइड विथ फूड. आपण बऱ्याच वेळा काय होतं ना की जेवणासोबत खूप लिक्विड घेतात काही लोक. लॅक ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस कॉझिंग ॲनिमिया. आणि जर डायजेस्टिव्ह ज्युसेस जर कमतरता झाली शरीरामध्ये, डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रिशन नाही झालं व्यवस्थित, स्टमक मध्ये म्हणा, सलायवा तोंडामध्ये म्हणा, हे ज्युसेस जर व्यवस्थित सिक्रिट नाही झाले तर अॅनिमिक कंडिशन होते, म्हणजे रेड ब्लड सेल्स तयार होत नाहीत, अॅनिमिक कंडिशन होते. पुअर डिस्क्रिमिनेशन ऑफ टेस्ट, आपल्याला चवच नाही लागत, स्किनचा कलर डिस्कलर्ड होऊन जातो. हा आपल्या नाभी जी आहे, नाभीच्या भोवती असं कडक कडक पोट असं कडक कडक झाल्यासारखं होतं. एक्सेसिव्ह बर्पिंग, खूप ढेकर 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 येतात. फ्लॅट्युलन्स म्हणजे आपण ज्याला पादणे म्हणतो, तर ते फ्लॅट्युलन्स. गम डिसऑर्डर्स, आपले जे गम्स आहेत दाताच्या वरचे, ते त्यांचा कलर सुद्धा असा लाईट लाईट होऊन जातो. जे रेड कलरचे गम्स असतात आपले, तर त्याचा कलर डिस्कलर्ड होऊन जातो. एंटायर स्पाइन इज स्टिफ, आपली जी पूर्ण स्पाइन आहे, पाठीचा कणा जो आहे तो कडक होऊन जातो, म्हणजे वाकतच नाही, असं स्टिफनेस येऊन जातो त्याला, टेन्स होऊन जातं. हे जर तुमचं स्प्लिन मध्ये जर प्रॉब्लेम असेल तर. प्लम फिजिक विथ एक्सेसिव्ह बॉडी फॅट, रफ स्किन ऑन हँड अँड फीट, आपल्या हाताचे जे हात जे आहेत, हाताची जी स्किन आहे ती एकदम कडक होऊन जाते, दगडासारखी. क्रॅक्स इन हिल्स ऑफ द फीट, आणि आपले टाचेला खूप सारे क्रॅक्स जातात. तर हे सगळे सिम्पटम्स आहेत स्प्लीन आपले खराब होण्याचे. इन ईस्टर्न थेरी द स्प्लीन प्रोव्हाइड्स हीट टू द 5 viscera meridians and the stomach, assisting energy flow through all stages of digestion. कारण हे डायजेशनचं काम करतंय ना, मेन मेन स्प्लीन काय करतंय, स्टमक सोबत डायजेशनचं काम करतंय, आणि डायजेशनच तुमचं व्यवस्थित नाही झालं तर आपल्या खूप सारे प्रॉब्लेम शरीरामध्ये उत्पन्न होतात. तर हे 5 मेरिडियन्सला ही मदत करते आहे. स्प्लीन जे आहे हे 5 मेरिडियन्सला असिस्ट करते एनर्जी देण्यासाठी, डायजेशनसाठी. स्प्लीन इज अ इन ऑर्गन, आणि स्प्लीन जे आहे हे इन ऑर्गन आहे विथ द यांग ऑफ द स्टमक, अँड टू टुगेदर क्रिएट बॅलन्स. आणि हे स्प्लीन आणि स्टमक दोघं मिळून बॅलन्स ठेवत असतात आपल्या याच्यामध्ये. मी नंतर शेवटी सांगेल की कोणकोणत्या ऑर्गन्सचे पेअर्स आहेत. तर स्प्लीन आणि स्टमक हे दोघं जण पेअर्ड ऑर्गन्स आहेत, आणि ते बॅलन्स टिकून ठेवण्यासाठी काम करतात, स्प्लीन आणि स्टमक. स्प्लीन मेरिडियन प्रॉब्लेम्स अँड रेमेडीज: belching, vomiting, abdominal distension, loose stool, jaundice, heaviness of the body, lassitude, stiffness and pain in the root of the tongue. हे काही सिम्पटम्स आहेत जे की ह्याच्यामुळे होतात. स्वेलिंग अँड कोल्डनेस इन द इनर थाय, कारण ती पायातून जाते आहे ना, तर पायामध्ये सुजणं, मांड्यांमध्ये सुजणं, थंड थंड पडणं, विकनेस ऑफ द लिम्स जॉईंट्स, आपल्या पायामध्ये विकनेस, जॉईंट मध्ये विकनेस जाणवणं. ऍब्डॉमिनल स्पाझम, आपल्या पोटामध्ये कळा येतात, ऍब्डॉमिनल स्पाझम. कॉलेरा विथ ओमिटिंग अँड डायरिया, कॉलरा होऊन जातो, मग त्याच्यामध्ये उलटी संडास लागणं. जनरल इचिंग इन द ऍब्डॉमेन ऑर द युटेरस, आणि इचिंग खाजवणे ऍब्डॉमेन मध्ये किंवा मग युटेरस मध्ये खाज सुटते. तर हे अशा प्रकारचे हे सिम्पटम्स आहेत. स्टिफनेस अँड पेन इन द रूट ऑफ द टंग, आपला जो जिभेचा मागचा जो भाग आहे तिथे असं खाज खाज सुटल्यासारखं दुखतं, तिथे त्या त्या ठिकाणी स्टिफनेस येतो, तो कडक होऊन जाते ती जीभ, स्टिफनेस येतो आणि दुखतं टंगच्या मागे. हेवीनेस ऑफ द बॉडी, जॉन्डिस,
जॉन्डिस होतो. तर हे काही सिमटम्स आहेत. तर हे सगळं घालवण्यासाठी काय करायचं, तर जेंटल मसाज करायचा. ही जी मेरिडियन दाखवलेली आहे ह्या पद्धतीने ते पॉइंट्स वरती मसाज करायचा विथ spine raise body below open front of the body. मसाज बिग टो इनर एज ऑफ द फूड. हा जो बिग टो आहे म्हणजे आपला जो अंगठा आहे, अंगठ्याला चांगला मसाज करायचा. आणि आतला आतला जो पायाचा आतला आतला भाग आहे ह्याला सुद्धा मसाज करायचा स्प्लीन साठी. इन्नर थाय, हा मांडीचा आतला भाग आणि पायाचा आतला भाग, याला मसाज करायचा. आणि एक्सरसाइजेस करायचे, स्ट्रेच करायचा, हिप ओपनिंग एक्सरसाइज करायची. कारण हा पॉइंट इथे महत्वाचा आहे, हा एक पॉइंट आहे. तर आपण जसं बटरफ्लाय चे एक्सरसाइज करतो त्या प्रकारचे हिप ओपनिंग एक्सरसाइजेस करायचे. चेस्ट ओपनिंग एक्सरसाइजेस करायचे, हाताचे ओपन करायचं. ऑल बॉडी टॅपिंग, पूर्ण बॉडीला टॅप 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 करायचं. ह्या एक्सरसाइज करायच्या म्हणजे पूर्ण असं टॅप 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 करायचं असं. ते मसाज द ऍब्डॉमेन एरिया, हे अशा प्रकारे ऍब्डॉमेन एरियाचा मसाज करायचा. म्हणजे तिथे साचलेली जर एनर्जी असेल तर ती निघून जाईल. रिलीज द स्टॅग्नंट एनर्जी इन द हार्ट युझिंग द सेम टेक्निक यूज फॉर द लिव्हर. प्रेस द एरियाज इमिजिएटली अबव्ह अँड नेक्स्ट द नेव्हल. नेव्हलच्या खालती वरती काय करायचं, मसाज करायचा. म्हणजे काय होणार, तिथे जर एनर्जी साचलेली असेल तर ती रिलीज होऊन जाईल, ती एनर्जी मोकळी होऊन जाईल आणि ती जी मेरिडियन आहे ती व्यवस्थितरित्या ती एनर्जी तिथे फ्लो होईल. त्याच्यानंतर स्टॅग्नंट एनर्जी इन द स्प्लीन हार्डन्स द जुंगवा बिटवीन द नेव्हल सोलर प्लेक्सस. हा सेम आहे ते. आता त्याच्यानंतर आहे हार्ट मेरिडियन. आता ही स्प्लीन मेरिडियन इथे येऊन संपली होती, मग लगेच तिथूनच दुसरी मेरिडियन सुरू होते आणि ती म्हणजे हार्ट मेरिडियन. आता ही सुरू होते आहे हार्ट मेरिडियन. तर ही होते आपल्या जो ऍक्झिलाचा भाग आहे काखेतून, काखेमध्ये तिचा पहिला पॉइंट आहे. इथून ती ही मेरिडियन सुरू होते आहे. इथून सुरू होते हाताच्या आतल्या आतल्या भागातून ही खालून येते आहे. कोपऱ्याचा खालचा भाग जो आहे आपला आतील आतील भाग इथून अशी येते आहे आणि आपला जो करंगळी आहे, करंगळीच्या आतमध्ये ही अशी येते आहे. तर ही आहे हार्ट मेरिडियन, हृदयाची मेरिडियन आहे. हृदयाचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आपण एनर्जी जर काही साचली असेल वगैरे तर ह्या मेरिडियन वरती ट्रीट करायचं. इट वर्क्स ॲज अ पंप टू सेंड ऑक्सिरिच ब्लड थ्रू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. ही जी मेरिडियन आहे, ही मेरिडियनचं काम काय आहे, तर हे हार्ट काय करत असतो, हार्ट सगळ्या शरीराला रक्त पुरवण्याचं काम करतो. तो एक पंपिंग स्टेशन आहे. जसं पाण्याचा पंप असतो आणि तो पंप काय करतो, तर खालतून वरती पाणी नेण्याचं काम करतो. तर तसंच हा पंप आहे, आपल्या शरीरातला एक मोठा पंप आहे. आणि तो काय करतो, खालून रक्त वरती आणतो, वरतून खाली रक्त नेतो, हृदयापासून डोक्यापर्यंत, डोक्यापासून हृदयापर्यंत, हृदयापासून पायापर्यंत, पायापासून हृदयापर्यंत. अशा प्रकारे हे पंपिंग सतत चालू असतं आणि त्या रक्ताचं सर्क्युलेशन हे कंटिन्युअसली होत असतं. आणि ऑक्सिजन रिच ब्लड हे सगळ्या पार्ट्सला पोहोचवलं जातं. हार्ट मूव्स ब्लड कंटेनिंग ऑक्सिजन अँड न्यूट्रियन्स टू एव्हरी सेल. आणि प्रत्येक पेशीपर्यंत न्यूट्रिएंट्स पण आणि ऑक्सिजन पण हे पोहोचवलं जातं. कशाच्या थ्रू, हार्टच्या थ्रू. हार्ट मूव्ह करतं त्या ब्लडला सगळीकडे. Heart is the blood circulation and emotional center. The heart has a lot of neurologic cells similar to the brain. The heart has its own way of thinking, perceiving and feeling. आता हार्ट जे आहे इमोशनल सेंटर आहे. आपल्या मध्ये जे इमोशन्स उत्पन्न होतात ते आपल्या हृदयातून उत्पन्न होतात.
आणि ब्लड सर्क्युलेशन तर होतच. हार्ट हॅज अ लॉट ऑफ न्यूरोलॉजिकल सेल्स सिमिलर टू द ब्रेन. जसे की आपल्या ब्रेन मध्ये न्यूरोलॉजिकल सेल्स आहेत, तसेच आपल्या हार्ट मध्ये पण आहेत. आणि हार्ट हॅज इट्स ओन वे ऑफ थिंकिंग. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की डोक्यातून काही लोक डोक्यातून विचार करतात, काही हृदयापासून विचार करतात. तर भावना भावना उत्पन्न होतात, त्या सगळ्या आपल्या हृदयातून होतात. तर आपल्या हृदयाचं एक विचार करण्याचं प्रकार वेगळा आहे. आणि डोक्याने विचार करण्याचा प्रकार हा वेगळा असतो. तर हृदयाचा पण एक प्रकार आहे विचार करण्याचा, त्यालाच आपण भावना म्हणतो. परसिव्हिंग अँड फिलिंग, फिलिंग्स तेच भावना. हार्ट मेरिडियन. आता हार्ट मेरिडियन जर कशामुळे खराब होऊ शकतं, तर हार्ट मेरिडियन जर सेंटर्ड नसेल, अनस्टेबल असेल, इनअप्रोप्रिएट रिस्पॉन्सेस टू सिच्युएशन्स, तर हे जर सेंटर्ड नसेल, म्हणजे आपण सेंटर्ड नाहीये, सेंटर्ड नाहीये याचा अर्थ कसा, आपण जर आपल्या चक्रांच्या ह्याच्यातून जर घेतलं, पाठीच्या कण्यातून स्पाईन मधून जर आपण ह्याचा विचार केला, तर सेंटर्ड असणं म्हणजे काय, तर आपला उजवा श्वास, डावा श्वास, आणि मध्ये सुषुम्ना असते है ना. तर सुषुम्ना नाडी चालणं त्याला म्हणतात सेंटर्ड असणं. आणि जर तुमची डावीच चालते फक्त, उजवीच चालते फक्त, तर म्हणजे तुम्ही सेंटर्ड नाही आहे. सेंटर्ड आहे, सेंटर्ड नाही आहे, अनस्टेबल आहे. आणि आपण जेव्हा सेंटर्ड नसतो ना, सेंटर्ड जेव्हा आपण नसतो तेव्हा अनस्टेबल असतो आपण. कारण अनस्टेबल आहे म्हणूनच सेंटर्ड नाहीये ना. इनअप्रोप्रिएट रिस्पॉन्सेस टू द सिच्युएशन्स. आणि मग आपण आपले जे सिच्युएशन्स निर्माण होतात त्याला आपण व्यवस्थितरित्या रिस्पॉन्सेस देऊ शकत नाही. जर आपली हृदय चक्र आपण ज्याला म्हणूया, किंवा हार्ट मेरिडियन जर तुमची प्रॉपरली हे क्रिएट झालेली नसेल. मेंटल ऍस्पेक्ट्स काय आहेत याचे, तर इमोशनल एक्झॉशन आफ्टर सम क्रायसिस. काही थोड्याशा पण गोष्टी झाली तर एकदम आपण इमोशनली एक्झॉस्ट होऊन जातो तो व्यक्ती. थोडीशी पण काही क्रायसिस झाले म्हणजे काय, तर काही पण घटना घडली, कोणीतरी काहीतरी बोललं, तर काय होतं की इमोशनली एकदम तो व्यक्ती एक्झॉस्ट होऊन जातो, म्हणजे फटकन बिघडून जातो असं म्हणूया आपण त्याला. एक्सेसिव्ह स्ट्रेस, एकदम खूप स्ट्रेस घेऊन घेईल तो, जर तो बॅलन्स्ड नसेल तर, त्याचं हार्ट बॅलन्स नसेल तर, त्याची मेरिडियन जर व्यवस्थित नसेल तर, ब्लॉकेज असेल म्हणजे. लॉंग स्टँडिंग अँझायटी, खूप त्याला अँझायटीचा त्रास असेल. नर्वस टेन्शन्स, टेंडन्सी टू बी ओव्हर सेन्सिटिव्ह अँड न्यूरोटिक, अँझायटी, वरिंग विच अफेक्ट ॲपेटाईट. आणि हे सगळं जे अँझायटी आहे, निराशा, न्यूरोटिक प्रॉब्लेम्स म्हणजे नर्वस सिस्टीमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील, खूप 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 चिंता करत असेल, तर ह्याचा परिणाम कशावरती होतो, तर आपल्या ॲपेटाईट वरती होतो, आपल्या जेवणावरती होतो. भूक नाही लागत, मग रेस्टलेसनेस, मग थकवा खूप जाणवतो, इनएबिलिटी टू काम डाऊन, पटकन तो व्यक्ती शांत नाही होत. आणि विसरण्याचं फॉरगेटफुलनेस, तो विसरून 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 जाईल. टेंडन्सी टू बी पॅरानॉइड, पॅरानॉइड होण्याचे चान्सेस असतात त्याचे, म्हणजे भूताने अटॅक केला आपण असं म्हणतो ते एक प्रकारे तसं. जेटेरी, इझिली स्टार्टल्ड ऑर व्हेरी टिमिड, आणि खूप भित्रा असेल, त्याचं हृदय पक्क नाहीये, म्हणजे तो खूपच भित्रा असणार. टेन्शन इन द टंग, आणि टंग मध्ये टेन्शन असल्यामुळे तो बोलू पण नाही शकणार व्यवस्थित, बोलू पण नाही शकणार. इनएबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, आणि कुठल्याही काम करण्यामध्ये तो कॉन्सन्ट्रेट नाही करू शकणार. लगेच लगेच त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज होऊन जाणार, काहीतरी काम करायला घेतलं, नको आता मी नाही हे करत. तर अशा प्रकारे त्याची इनएबिलिटी होऊन जाते कॉन्सन्ट्रेशन मध्ये. तर हे सगळं काय आहे, तर तुमचं हृदय जे आहे
हे हृदय जर मजबूत नाहीये, त्याचे मेरिडियन्सची एनर्जी जर त्याला पूर्ण मिळत नाहीये, इफिशियंट एनर्जी नाहीये त्याची, तर हे सगळे अस्पेक्ट्स त्याचे मेंटल अस्पेक्ट्स दिसतात. फिजिकल अस्पेक्ट्स काय दिसतात, तर फिलिंग ऑफ टेन्शन ऑर कॉन्स्ट्रिक्शन इन सोलर प्लेक्सस, म्हणजे आपला जो नाभीचा जो भाग आहे त्याच्यावरती हा म्हणजे असं टेन्शन आल्यासारखं होतं. बऱ्याच वेळा हार्ट अटॅक येण्याच्या आधी कसं दुखतं छातीमध्ये, तर तशा प्रकारचं एक टेन्शन येतं पोटाच्या वरच्या भागामध्ये. राऊंडेड बॅक कॉज फ्रॉम वीक ॲब्डॉमेन. आणि बॅक आपल्या पाठीमागे सुद्धा दुखतं. टेंडन्सी टू हॅव पल्पिटेशन्स, पल्पिटेशन्स होतात, छातीमध्ये दुखणं, श्वास दीर्घ श्वास, स्ट्रॉंग टेन्शन इन द ॲब्डॉमिनल वॉल. आणि ॲब्डॉमिनल जी वॉल आहे, आपली ॲब्डॉमिनची जी वॉल आहे, तिथे असं टेन्शन आल्यासारखं वाटतं, खूप स्ट्रॉंग असं. अँड अ फिलिंग ऑपरेशन इन द सोलार प्लेक्सस व्हेन प्रेस्ड. पोटामध्ये नाभीच्या तिथे जर दाबलं तर एक प्रकारचं वेगळंच असं दुखणं जाणवतं. थिक टंग कोटिंग, जीभ जर बघितली तर त्या जिभेवरती थर आलेला असतो. कंजेशन इन थ्रोट, रिजिडिटी इन हँड्स, स्वेटी स्वेटी पाम्स, हातांना सतत असा घाम येतो, घाम घाम येतो हातांना. टायर्स इझिली, फटकन थकवा येतो. टायर्ड सोर, रेड आईज, आणि डोळे लाल लाल होऊन जातात. हे फिजिक्स आहे याचं. हार्ट मेरिडियन प्रॉब्लेम्स अँड ट्रीटमेंट. कार्डियक पेन होऊ शकतो, पल्पिटेशन्स, सायकोसोमॅटिक पेन, इन्सोमनिया, अनिद्रा, झोप न लागणे, नाईट स्वेटिंग, रात्री रात्री घाम येतो, रात्री काही म्हणजे मध्येच झोपलेलं असताना मध्येच एकदम घाम सुटतो. ड्रायनेस ऑफ द थ्रोट, घशामध्ये कोरड पडते. फ्रिक्वेंट थर्स्ट, सारखं तहान लागते. पेन इनर अँड अप्पर आर्म, आपल्या हाताच्या वरच्या भागात आणि खालच्या भागामध्ये दुखतं. हॉट पाम्स, हात हात गरम 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 लागतात, हाताचा जो तळवा आहे तो गरम गरम लागतो. अफेसिया, पुअर स्पीच, म्हणजे अडखळणे, बोलण्या बोलण्यामध्ये अडखळतो. अंडरस्टँडिंग, बोलू नाही शकत, अफेसिया म्हणतात त्याला. पेन अँड स्टिफनेस इन द बेबी फिंगर. बेबी फिंगर म्हणजे आपली करंगळी. करंगळीमध्ये एक तर स्टिफनेस येईल, ती अशी कडक कडक होऊन जाईल, आणि दुखतं, करंगळीमध्ये दुखतं. फ्लश्ड फेस, अगदी असा लाल लाल असा चेहरा दिसेल. दोज विथ हार्ट एनर्जी इम्बॅलन्स मे एक्झिबिट एन्झायटी. आणि ज्यांच्यामध्ये ही हार्टची एनर्जी मध्ये इम्बॅलन्स आहे, हार्टची एनर्जी बॅलन्स नाही आहे, तर ती एक्झिबिट एन्झायटी, एन्झायटी निर्माण होते त्यांच्यामध्ये. अँशियसनेस, अधीरता, नर्वस, इझी टू लाफ, आणि हसणारच नाहीत ते, म्हणजे हसायला सुद्धा त्यांना त्रास होईल. हसू की नको,